टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये श्वानांवरती जखमी श्वानांवरती उपचार करत नाही हा विषय घेऊन एक महिला जी आहे ती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या बाहेर या ठिकाणी ठिय्या मांडत गेले अर्ध्या तासापासून गोंधळ करत आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे सुरक्षा रक्षक असतील त्याचबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी असतील कर्मचारी असतील या ठिकाणी बसलेत। मात्र या महिला ज्या आहेत ते या ठिकाणी बसलेल्या आहेत। यांचा एकच आरोप आहे की जखमी जो कुत्रा आहे त्याच्यावरती उपचार करत नाही। आपण यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकं कशा प्रकारची यांची तक्रार आहे, काय तक्रार है तुमची, का बसले तिकडे? सर एबीसी सेंटर में हम लोग बच्चे भेजते हैं नसबंदी के लिए। नसबंदी के नाम पे कुछ तो अंदर मर जाते हैं, हाई डोज इंजेक्शन के दे दिए जाते और कुछ बीमारियां लेके आते, हम लोग उपचार करते रह जाते पर बच्चे बचा नहीं पाते। मैं हर बार आई हूँ नगर पालिका में, कोई बोलता इसको मिलो, कोई बोलता उसको मिलो, हर बार खाली चली गई। आज मेरा सबर टूट गया। मेरा नाम ही राजपूत है। मैं यहाँ पे पूरी क्रूअल्टी देखती हूँ। मैं मेनका मैडम की टीम से हूँ। इतनी क्रूअल्टी बढ़ गई है, ये बोल नहीं सकते लेकिन दर्द होता है सर। क्या हुआ, इलाज नहीं किया है क्या? आपका आरोप बंदी करते हैं, बीमार होके बाहर आते हैं जिसमें डिस्टेम्पर कैनल कफ ऐसी बीमारियाँ लेके आते। कंप्लेन तुरंत दी जाती है, सबको कंप्लेन दी जाती है लेकिन कोई एक्शन नहीं होता। आपके आयुक्त से भी मैंने बहुत गुहार लगाई थी लेकिन क्या बोला जाता है कि आप इतना है तो बाहर से ब्लड टेस्ट करा के लेके आइए। तो जो इतने कुत्ते उठाए जा रहे तो क्या ब्लड टेस्ट करा के उठाए जा रहे हैं क्या? एकंदरीत पाहिलं की जे रस्त्यावरती फिरणारे श्वान आहेत त्यांच्यावरती उपचार होत नसल्याचं या ठिकाणी सांगितलं। आपल्यासोबत काही अधिकारी देखील आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। मॅडम, या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, काय नेमकं त्यांचं आंदोलनचं आहे? एक तासापासून या ठिकाणी आंदोलन करत आहेत, गोंधळ घालत आहेत। नेमकं पालिकेकडनं उपचार करत नाही असा आरोप त्यांच्यावरती आहे। वारंवार येऊन त्यांना इकडनं हकललं जातं असाही आरोप आहे, काय सांगाल? आपल्याकडे जे आपलं सेंटर आहे ते तिथे शस्त्रक्रिया होते नसबंदीची आणि आपण त्याच्यानंतर त्यांचे ट्रीटमेंट तो पार्ट करतो आपण। त्याच्यानंतर आपल्याकडे प्रॉपर ट्रीटमेंट असा पार्ट नाही आपल्या सेंटरला, पण आता ते आल्या तेव्हा त्यांच्याकडे जे पिल्लो होतं ते आपल्या सेंटरला आपण पाठवलेलं आहे। आत्ता त्यांचं बसण्याचं कारण काय, तुम्ही जाणून घेण्यासाठी गेलेले आहेत, काय नेमकं ते म्हणतात, ते काय आपलं याच्यावरती त्यांच्याशी बोलणं झालं? आता ते मला असं वाटतं आम्ही त्यांना समजवायचा प्रयत्न करतो किंवा बोलायचं, पण त्या मनस्थितीत नसाव्यात, त्यामुळे नक्की कळत नाही आहे त्यांना काय म्हणायचं आहे ते। एकंदरीत आपण पाहिलं गेलं तर अनेक असे श्वान आहेत ज्यांच्यावरती उपचार जे आहे पालिकेकडनं काही ठिकाणी होत नाही आहे। मात्र यांनी आणलेला जो श्वानाचा पिल्लू होता त्यांना उपचारासाठी नेलेला आहे, पण त्याच्यावरती नीट उपचार होत नसल्याचा आरोप करत या ठिकाणी तब्बल अर्ध्या तासापासून हा गोंधळ सुरू आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।